हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं किचन स्पायसी रेसिपी आणि टेलरिंग व्हिडिओ या चॅनलवरती। आज आपण बघतोय छान झणझणीत अशी खरडा गवारी। तर खरडा म्हणजे हिरवी मिरची घालून बनवलेली छान अशी गवारची भाजी। तर चला तर मग बघूया रेसिपी आणि व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट देखील करा व्हिडिओ आवडत असेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर छानपैकी इकडे घेतलेली आहे बघा, इकडं गवार ताजी नुकतीच बाजारातून आणलेली छान अशी बघू शकता व्हिडिओमध्ये। छान ताजी टवटवीत अशी हिरवीगार गवार आहे ही, आणि छान मी अशी भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे बघा। छान मस्त धुवून निवडून घ्यायची आपल्याला जशी आवडते तशी, आणि त्यानंतर मस्त गॅस चालू करायचा आणि गॅसवरती छान अशी कढई तापाय ठेवायची। आणि इकडे मी कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण याची तयारी करून घेतलेली आहे। तर छान गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल ओतलेलं आहे। कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि छान असं जिरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे कांदा छान करपूस भाजला की त्यामध्ये टमाटर ॲड करायचं। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे, आणि त्यानंतर टमाटर भाजले की त्यामध्ये तेही आपल्याला हिरव्या मिरचीचा खरडा ॲड करायचा आहे थोडासा। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण निवडलेली ही गवार टाकायची आहे छान अशी मस्त, आणि छान मीठ टाकायचं आहे गवारवरती चवीनुसार, आणि तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून छान आपल्याला गॅसवरती झाकून ठेवायचे आहे वाफवण्यासाठी। तर मी इकडे थोडंसंच पाणी ॲड केलं आहे, जास्त नाही आहे, कारण पाण्याने चव पूर्ण बिघडते। ही नुसती तेलामध्येच आपल्याला छान बनवायची आहे। तर छान वाफवल्यानंतर त्यानंतर मी यामध्ये ॲड केले ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट। छान असं जास्त बारीक करायचं नाही, जरासं मोठंच ठेवायचं आणि छान असं हलवून घ्यायचं आणि थोडंसं 2 मिनटं वाफवून घ्यायचं बारीक गॅसवरती। फायनली बघू शकता इकडे आपली गवारची भाजी बनवून तयार आहे। चमचमीत, झणझणीत आणि चटकन अशी होणारी, पटकन खायला अशी आपली गवारची भाजी इकडे तयार आहे। खरडा घालून बनवली इतकी टेस्टी आणि जबरदस्त लागते ना, विचारूच नका। आणि चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर तर आणि छान। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। तर बाय बाय, भेटू अशाच एका नवीन रेसिपी घेऊन तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।